आपल्याला फक्त मिथेनचा वासच येणार आहे, कसल्याही प्रकारचा धोका होणार आहे का बघा. बघा आपल्या घरामध्ये फटाफटा लायटर मारला की पेटतच नाही, अचानक पेटला तर गॅसचा भडका होतोय, बरोबर ना, आगीचा. आता इथं पेटताना काय आलं पाहिजे, भडका 100% व्हायला पाहिजे. होते का बघा सर, स्लो मध्ये दाखवतोय आणि किती जवळ गेल्यावर पेटतंय ते पण बघा. ज्यावेळेस बर्नरवर पोचला, बर्नर पेटला, आजूबाजूला तो धोका निर्माण झाला. आता रेग्युलेटर न बदलल्यामुळे हे पण निघून पडून अपघात व्हायला टाकीपासून, हे डिव्हाइस पासून कधी निघून पडलं, लगेच मशीनने काय केलं, त्वरित गॅस सप्लाय बंद करून टाकला. आता ह्याला बॅक फायर क्षमता आहे आणि हे आग आत घेऊन टाकीत सोडतं, टाकीला स्फोट घडतोय. तुम्ही कुठे कुठे टाकीचा स्फोट घडला तिथं बघा रेग्युलेटर त्याच्यावर बसलेलंच असतंय. हा, जर तसं आपल्या मशीनला पण आपण आग लावून बघूया मशीन काय करते. बघा मी मशीनला आग लावून दाखवतोय. काय केलं मशीननी, आग हे टाकीपासून बाहेर फेकलं, म्हणजे आपल्या मशीनला आउट पॉवर क्षमता आहे. आता हे मशीन या टाकीला बसले, जिथं आग लागेल तिथं टाका, ह्या टाकीचा स्फोटच होणार नाही. का, कारण हे जे डिव्हाइस आहे आतल्या गॅस आणि वरच्या आगीचा संपर्क येऊ देतो. मग टाकीमध्ये जर आगच नाही पोहोचली, टाकीचा स्फोट होईल का. अशी ही मेड इन इंडियाची पहिली मशीन आहे, गॅसच्या अपघातापासून प्रत्येक कुटुंब ही सुरक्षित राहायला पाहिजे अशी सूर्य कंपनीने काढलं. ह्या मशीनचं वैशिष्ट्य सांगतो, हे गन मेटल पासून बनवल्यामुळे हे 30 वर्ष चालतं. किती, 30 वर्ष. पण पहिल्या 5 वर्षाची आमच्याकडे गॅरंटी. आणि हे मशीन बाजारात कुणाकडे विकलेला नाहीये. आणि मशीन बसून जर काय झालं घरामध्ये, ह्याच्यावर आम्ही लेखी 15 करोड पर्यंत इन्शुरन्स दिलाय. एवढा मोठा इन्शुरन्स कंपनीने काय दिला असेल, कारण आम्हाला एवढी खात्री आहे ज्याच्या घरात त्याच्या घरामध्ये गॅसचा स्फोटच नाही होणार. हे आम्ही लिहून द्या म्हणलं, कशावर तर लिहून देतो. म्हणून त्याला